सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. पुण्यामधले टॉप 50 कॉलेजेस कोणते? या टॉप 50 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट कशी आहे? कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे? किंवा तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठलं कॉलेज कितव्या नंबरला असलं पाहिजे? या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पण त्या व्हिडिओ आधी आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, उद्या 18 तारीख आहे, म्हणजेच उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवी रँक आली आहे हे तुम्हाला उद्या समजेल आणि त्या आधारे तुम्हाला ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट बनवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंडमध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळून जाईल. आता जर तुम्हाला ह्याचं टेन्शन घ्यायचं नसेल की कॉलेज लिस्टमध्ये कोणतं कॉलेज कोणत्या नंबरला टाकायचं आहे किंवा कोणती ब्रांच कुठल्या नंबरला टाकायची आहे, तर आपली जी पर्सनल काउन्सिलिंग आहे त्यामध्ये आपल्या नाशिक, पुणे, नागपूर, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या सर्व रिजनची कॉलेज लिस्ट तयार झालेली आहे. मग या कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी आणि तुमचे जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुम्हाला तुमची पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये लिस्ट मिळेल. आणि आता यामध्ये तुम्हाला समजेल की इथे आपण 354 कॉलेजेसची लिस्ट बघतोय. मग यामध्ये 99% पासून ते 0.01% पर्यंत देखील तुम्हाला कॉलेजेस बघायला मिळतील. म्हणजे असा कुठलाच विद्यार्थी राहणार नाही ज्याला कमी मार्क्स आहेत पण CSIT ब्रांच हवी आणि कशी मिळेल असं त्याला टेन्शन आलं असेल. तर आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व 360 कॉलेजची लिस्ट आपण देत असतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा आता कोणाला तरी नाशिकमध्ये पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे किंवा वेगवेगळ्या रिजनमध्ये पाहिजे, तर प्रत्येकाला ही पर्सनल लिस्ट आपण देणार आहे. तर ही अशी पर्सनल लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. या लिस्ट व्यतिरिक्त तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर प्रत्येक महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत मग त्या कॉलेजची फीज किती आहे, त्या कॉलेजची ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज किंवा ती सँक्शन झाली आहे की नाहीये, मग अजून बऱ्यापैकी कॉलेजची सँक्शनच झालेली नाहीये, तर हा सर्व डाटा तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये बघायला मिळेल. तर त्या व्यतिरिक्त अजून काय मिळेल, तर प्रत्येक कॉलेजमध्ये कुठली ब्रांच आहे, त्या ब्रांचचे रिलेटेड जे काही कॅपच्या सीट्स आहेत, मग त्या इन्स्टिट्यूशनल लेवलच्या असू द्या, मॅनेजमेंट कोटाच्या असू द्या, त्या कॉलेजमध्ये TFWS आहे का, तर हे तुम्हाला सर्व आपल्या कॉलेजमध्ये बघायला मिळेल, सॉरी आपल्या काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळेल. आता आता प्रत्येक कॉलेजचा ॲड्रेस कसा आहे, तर कुठल्या कुठल्या रिजनमध्ये कुठल्या ॲड्रेसवर ते कॉलेज आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता विद्यार्थी जे पुणे किंवा मुंबईच्या बाहेर आहेत पण त्यांना पुण्यामध्ये ऍडमिशन हवंय, तर असे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत नसतं की कोणतं कॉलेज कुठल्या सिटीच्या जवळ आहे की आउटसाईड आहे. त्यासाठी आपण त्यांना ॲड्रेस देखील प्रोव्हाइड करतो. त्या व्यतिरिक्त प्रत्येक ॲटोनॉमस कॉलेज, नॉन ॲटोनॉमस कॉलेज अशी सर्व लिस्ट आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. आता त्या व्यतिरिक्त अजून काही मिळेल, तर प्रत्येक कॉलेज म्हणजे जे तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेज असणार आहे, तर त्यासोबत तुम्हाला ही एक जनरल लिस्ट मिळेल. त्या जनरल लिस्टमध्ये काय असेल, तर या जनरल लिस्टमध्ये मागच्या वर्षीचा त्या कॉलेजचा जेईचा कट ऑफ काय होता किंवा CETचा कट ऑफ काय होता, त्या कॉलेजचं टाईप काय आहे आणि त्या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे, म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या रिलेटेड जी प्लेसमेंटची वेबसाईट असेल किंवा PDF असेल ती इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर उदाहरणार्थ ही COEPची प्लेसमेंट आहे, तर इथे तुम्ही क्लिक केलं की लगेचच तुम्हाला त्या रिगार्डिंग जी वेबसाईट असेल किंवा प्लेसमेंट असेल ती अशी तुम्हाला बघायला मिळेल. तर असा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजचा इन डिटेल तुम्हाला ॲनालिसिस करून मिळेल आणि तुमच्या कॅप राऊंडमध्ये तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये कुठलं कॉलेज तुम्हाला लागणार आहे, त्या कॉलेजचे विद्यार्थी देखील तुम्हाला मेंटॉर करण्यासाठी येतील. आता उदाहरणार्थ तुम्ही आपल्या कॉलेजच्या म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आम्ही एक वेबिनार अपलोड केलेलाच आहे. तो COEPचा जो आमचा स्टुडंट होता 88% त्याचं ॲडमिशन झालं. जर तुम्ही त्याचा पॉडकास्ट बघितला असेल तर ठीकच आहे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की नक्की आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय असतं. तर असे पॉडकास्ट होतात. मग COEP, VIT, PICT प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी तुम्हाला मेंटॉर करण्यासाठी येईल. तेच आमचे जुनेच विद्यार्थी असतात, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजची म्हणजे आता कुणाला जर हॉस्टेलचं माहिती घ्यायची असेल, कॅम्पसची माहिती घ्यायची असेल, पुढे जाऊन कुठले कोर्स करायचे आहेत किंवा काय करायचे अशी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. या व्यतिरिक्त असे प्रत्येक कॉलेजचं डिटेल्ड ॲनालिसिस करून तुम्हाला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जॉईन करा. आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये नक्की जॉईन कसं करायचं, तर आपल्या कुठल्या पण व्हिडिओमध्ये जावा. व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲपची लिंक मिळेल. या व्हॉट्सॲपच्या लिंकवर तुम्हाला एक ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तिथे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक किंवा आपले पर्सनल काउन्सिलिंगच्या सर्व अपडेट्स किंवा ॲडमिशन प्रोसेसच्या सर्व अपडेट्स तुम्हाला या व्हॉट्सॲप ग्रुपला मिळतील. तर आता आपण आजचा जो आपला टॉपिक आहे त्याकडे वळूया. आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे टॉप 50 कॉलेजेस ऑफ पुणे. तर आपण याआधी टॉप 10, टॉप 20, टॉप 30 आणि टॉप 40 असे 4 व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की ते व्हिडिओ आधी बघा. इथे आल्यानंतर तुम्हाला पुण्यामधले सर्व प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे सिम्बॉयसिस, MIT वगैरे सर्व या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळतील.
आणि बाकी टॉप 10 पासून ते टॉप 40 पर्यंत आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी आता इथे बघून घ्या की कुठल्या कॉलेजची किती आपण रँकिंग दिलेली आहे आणि कोणत्या कॉलेजचं कोणतं नाव आहे. आता असे आपण टॉप 40 कॉलेजेस तर बघितलेत. तर त्यानंतरचं आजचं जे थर्ड नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सॉरी नॉट 33rd पण 44 नंबर, जे 44 नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे गेनबा सोपानराव मोजे. हे एक पुण्यातलं जुनंच कॉलेज आहे तसं, पण या कॉलेजची प्लेसमेंट थोडीशी आपल्याला कमी बघायला मिळते. त्यामुळे आपण जे डी वाय पाटील तळेगाव आहे त्याच्या खाली याचा प्रेफरन्स ठेवलेला आहे. आता ज्यांना कोणाला सिटीमध्ये जायचं असेल किंवा फक्त सिटीच्या जवळ जायचं असेल तर नक्की तुम्ही गेनबा सोपानराव मोजे हे कॉलेज तळेगाव म्हणजे डी वाय तळेगावचं जे हे वरळे कॅम्पस आहे त्याच्यावर देखील ठेवू शकता. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल की हायेस्ट पॅकेज 8 लाख रुपये एवढं होतं आणि बाकी ॲव्हरेज पॅकेज 5, 4 किंवा 3 आणि 2.5 लाखाच्या वर असे 107 मुलांची प्लेसमेंट झालेली आपल्याला दिसते. यानंतरचं जे कॉलेज आहे ते के जेचं कॉलेज आहे. हे थर्ड नंबरचं कॉलेज आहे के जे इन्स्टिट्यूटचं. हे मॅनेजमेंट आणि रिसर्च या नावाने ओळखलं जातं. या कॉलेजची प्लेसमेंट जर आपण ऑफिशियल वेबसाईटला बघितली तर नक्कीच ही देखील 3 ते 4 लाख रुपयामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कट ऑफ जर बघायला गेलो तर 79.93 एवढा आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतरचं पुढचं जे कॉलेज आहे ते अलाड युनिव्हर्सिटीचं आहे. अलाड युनिव्हर्सिटीचं एक प्रायव्हेट कॉलेज देखील आहे, पण त्याचं जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. आणि हे जे कॉलेज आहे ते कॅप अंडरचं कॉलेज आहे. याचं नाव लक्षात ठेवा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट असं या कॉलेजचं नाव आहे. 82.69 एवढा आपल्याला कट ऑफ या कॉलेजचा बघायला मिळेल. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे देखील त्यांची तेवढीच प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. 3 ते 4 लाख रुपये इथे देखील प्लेसमेंट बघायला मिळेल आणि एक 40 ते 50% आसपास तुम्हाला प्लेसमेंट बघायला मिळेल. आता इथून पुढे प्रत्येक कॉलेजची प्लेसमेंट जवळजवळ सेमच आहे. त्यामुळे प्लेसमेंटबद्दल जास्त विचार न करता आता तुम्हाला लोकेशन असेल किंवा सिटी जवळ कोणतं कॉलेज आहे किंवा त्यांचं कॅम्पस असेल या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागेल. यानंतरचं जे कॉलेज आहे ते अनंतराव पवार. 86.71 एवढा आपल्याला पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ बघायला मिळेल. आणि या कॉलेजची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर त्यांचं हायेस्ट पॅकेज म्हणजे 2023-24 बॅचचं 7 लाख रुपये एवढं होतं टी सी एसमध्ये. आणि बाकी कॅप जेमिनी, सायबर सक्सेस आणि बाकी क्यू स्पायडर या कंपनीज तुम्हाला बघायला मिळतील. 33 मुलांची प्लेसमेंट झालेली होती 23-24 मध्ये आणि 3 लाखाच्या पुढे सर्व विद्यार्थी होते. यानंतरचं जे दुसरं 48 नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे गेनबा सोपानराव मोजे. त्यांचंच हे वाघोलीचं कॅम्पस आहे. पहिलं आपण जे बघितलंय ते बाणेरचं कॅम्पस होतं. या कॉलेजचा कट ऑफ 83.63 एवढा आपल्याला बघायला मिळेल. प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर 1.5 ते 3.5 किंवा 4 या दरम्यान तुम्हाला प्लेसमेंट या कॉलेजची बघायला मिळेल. जास्तीत जास्त 4 किंवा 5 हायेस्ट पॅकेज तुम्हाला या कॉलेजचं बघायला मिळेल. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे हिंदी मायनॉरिटीच्या रिलेटेड असलेलं कॉलेज आहे आणि 84.57 एवढा आपल्याला पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ बघायला मिळतो. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला इथे 23-24 बॅचमध्ये बऱ्यापैकी थोडीशी चांगली प्लेसमेंट आपल्याला बाकीच्या कॉलेजेसच्या रिलेटेड बघायला मिळेल. म्हणजे इथून पुढे जे कॉलेज तुम्हाला मी दाखवेल त्यांच्या रिलेटेड. तर त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 77.76 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल. आणि या कॉलेजची देखील प्लेसमेंट जर बघायची झाली तर हायेस्ट पॅकेज 20 लाख रुपये इथे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथे देखील तुम्हाला 3 ते 4 लाखाच्या आसपास तुम्हाला 15 ते 20 मुलं प्लेस झालेले दिसतील. 51 नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन. हे मांजरीचं असलेलं कॉलेज आहे. यांची प्लेसमेंट जर बघायची झाली तर 2023-24 मध्ये फक्त एक कंपनी इथे आलेली दिसतीये. आणि या कॉलेजमध्ये क्रायटेरिया तसा 80%चा होता आणि 5 मुलं एलिजिबल झाले होते आणि फक्त एक मुलगा सिलेक्ट झाला. त्याची पण सॅलरी फक्त 4.4 लॅक्स एवढी आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते पीके टेक्निकल कॅम्पस पुणे. पीके टेक्निकल कॅम्पस याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला 2025 बॅचमध्ये कॉग्निझेंटमध्ये फक्त 2 मुलं आणि बाकी जे क्यू स्पायडर कंपनी आहे तिथे बऱ्यापैकी एक 6 ते 7 जणांची प्लेसमेंट झालेली आपल्याला दिसतीये. आणि यानंतरचं जे लास्ट कॉलेज आहे 53 नंबरचं ते म्हणजे श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद. या कॉलेजचा जर आपल्याला प्लेसमेंट रेकॉर्ड बघायचा असेल तर ते ह्या कॉलेजनी त्यांची म्हणजे जो डेटा आपण आत्तापर्यंत बघितलाय म्हणजे विद्यार्थ्याचं नाव असेल, कंपनीचं नाव असेल, असं न देता त्यांनी असा त्यांचा डेटा दाखवलाय की कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. तर अशी प्लेसमेंट तुम्हाला या कॉलेजेसची बघायला मिळेल. आता इथून पुढे कॉलेजेस आहेत की नाही आहेत तर नक्कीच आहेत. पुण्यामधले एकूण जवळजवळ 70 कॉलेज आपल्याला बघायला मिळतात. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ते कॉलेजेस देखील बघणारच आहोत. तर त्या कॉलेजचा कट ऑफ किती राहील ते 60 ते 70 पर्सेंटाईल पर्यंत तुम्हाला त्या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळेल. पण त्या व्यतिरिक्त ते जे कॉलेजेस आहेत ते सिटीच्या खूप लांब आहेत म्हणजे कामशेत वगैरे किंवा
जे बाकीचे तालुका आहे, जुन्नर तालुका असेल किंवा बारामती तालुका असेल, इकडचे तुम्हाला आता इथून पुढे कॉलेजेस बघायला मिळतील. तर या व्हिडिओला तर तुम्ही बघितलंच, पण जे आपण आधी डिस्कशन केलंय आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बद्दल, तर नक्कीच लवकरात लवकर आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे कॉलेज लिस्टचं टेन्शन असेल किंवा पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचं टेन्शन असेल ते 90% तुमचं कमी होईल आणि 100% तुमचं चांगल्यातलं चांगल्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन करून देऊ. तर कसं करायचं मी पुन्हा एकदा सांगतो. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तर तो आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा आणि तिथे तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.